Good morning, teacher. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सिट डाऊन. Thank you, teacher. तर बघा, आज आपण परत इतिहासाविषयी माहिती घेणार. आपल्या मागच्या तासिकेला आपण शिवाजी महाराजांविषयी माहिती घेतली, म्हणजे पाठ 8वा आणि विषय इतिहास, घटक आदर्श राज्यकर्ता. पण आता उपघटक आहे महाराजांच्या कार्याची थोरवी. आपण अर्ध थोरवी पाहिली होती की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये राज्यामध्ये कसे लोक असे स्वतंत्र होते आणि त्यांचा कारभार कसा चालत असे, लष्कराविषयी त्यांनी कशी मोहीम आखली होती, स्त्रियांविषयी त्यांचे धोरण कसे होते, है ना. स्त्रियांना ते कशी म्हणजे मान सन्मान देत होते. स्त्रियांनाच नव्हे तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी उपाययोजना आणि त्यांच्याविषयी जे त्यांच्या शेतातून लोक भाजी जरी त्यांनी कुणी तोडून घेऊन गेले किंवा त्यांच्या शेतातली धान्यसुद्धा जर कोणी घेऊन गेले तर त्याविषयी त्यांना आवडत नाही. त्याच्याकरता सुद्धा त्यांनी काय केले होते, एक आखणी केली होती. म्हणजे त्यांनी त्याचा सुद्धा एक काय म्हणू आपण त्याला ढाचा तयार केला होता की तिथे सुद्धा ते त्या लोकांना शिक्षा देत असत. अशी कडक शिवाजी महाराजांचा राज्यकारभार होता, शिस्त होती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये. एवढंच नाही तर सैनिकांना पैशाचा मोबदला ताबडतोब वेतन म्हणून देत होते, है ना. आणि मित्रसुद्धा जीवाभावाची होती. त्यांच्यावर ते आपला राज्यकारभार कसा पद्धतीने सोपवत होते, त्यांना कसं आपलंसं करत होते. एवढंच नाही तर शिवाजी महाराजांनी इतर धर्मांना सुद्धा आपल्या धर्मात कसं स्वीकारलं होतं आणि त्यांना सुद्धा त्यांचा हक्क म्हणजे त्यांच्या जातीतली जे लोक होती त्यांना त्यांच्या देवताला पूज्य ठेवण्याकरता त्यांची पूजा अर्चना करण्यासुद्धा त्यांना सूट दिली होती. त्यांना बंदिस्त केलं नव्हतं. आणि हेच नाही तर त्यांनी त्यांच्या कैद्यांना सुद्धा चांगली वागणूक दिली होती. जे बंदिस्त लोक होते, जे सैनिकात बंदी केलेले होते, त्या लोकांना सुद्धा त्यांनी काय केलं होतं, समान वागणूक दिली होती. आणि मुस्लिमांनाच नाही तर इतर जातीच्या लोकांना सुद्धा त्यांनी कधीही आपल्या जातीमध्ये सामील व्हा किंवा आमची जात स्वीकारा असं कधीही त्यांनी जबरदस्ती लोकांवर केली नाही. असा त्यांचा राज्यकारभार होता. असे ते आदर्श राज्य होते. आणि त्या अगोदर त्यांच्या कार्याच्या अगोदर मुसलमान लोकांचे राज्य होते, तरी पण त्यांनी त्या राज्यात जे लोक मुस्लिम होते त्यांना सुद्धा समान वागणूक दिलेली होती. आणि हेच नाही तर कुराण सारख्या पुस्तकांचा त्यांनी मान सन्मान केला, है ना. आतापर्यंत आपण शिकलो की नाही. आता पुढचं काय आहे तर शिवाजी महाराजांनी त्यांची थोरवी कशी, थोरवी म्हणजे त्यांचे वागणूक, त्यांचे थोर म्हणजे एकदम मोठे उपकार कसे त्यांनी कशा पद्धतीने आपला राज्यकारभार चालवला आणि त्यांनी काय काय महान कार्य केली, आता आपण हे बघणार आहोत या पाठामध्ये. तर बघा, थोरवी म्हणजे शत्रूंशी संघर्ष करत होते ते. तर शत्रूचे संघर्ष करताना त्यांनी स्वराज्याची स्थापना केली होती आणि कर्तृत्व सिद्ध करत त्यांनी कृतीखेरीज म्हणजे कृती म्हणजे त्यांनी नुसतंच आपण हे करायचं तसं नाही त्यांचं. त्यात आपण हे आराखडा तयार केला आणि याच्यामध्ये सैनिकच काम करते, स्वतः कृती करत असत, स्वतः कार्य करत असत ते त्याच्याबद्दल. व्यक्तिमत्वामध्ये इतर आणि सद्गुणांचा त्यांच्याकडे इतके गुण होते, इतके त्यांचे सद्गुण होते. त्यांचं समुच्च म्हणजे की आपण एक एक फूल तयार करून एक गुलदस्ता तयार करतो ना आपण, फुलांचा गुच्छा, तसं त्यांचं एक एक कार्य जर आपण वेचून घेतलं त्याचा समुच्च तयार होईल, असं त्यांचं कार्य होतं. बघा, त्याच्या सद्गुणांचा समुच्चच त्यांच्याकडे आढळतो. महाराज अत्यंत बुद्धिमान होते आणि त्यांनी अनेक गोष्टी आत्मसात केल्या. तुम्हाला सांगितलं होतं मागच्या तासिकेला मी की त्यांना एवढ्या भाषा येत होत्या तर त्यांनी लिपीसुद्धा अवगत केली होती. म्हणजे भाषा लिहिता येतं. त्यांनी लिपीची, त्या काळची लिपी मराठ्यांची वेगळी होती, मराठी लिपी, तर ती त्यांनी सुद्धा अवगत केलेली होती. तर मराठी लिपी तुम्हाला सांगायची झाली तर तुम्हाला एका पुस्तकामध्ये
दिसून येईल. तर बघा ही मराठी तुम्हाला दाखवते मी लिपी कशी आहे. तर बघा त्या पुस्तकामध्ये दिसते तुम्हाला शिवाजी महाराजांची मराठी लिपी अशा पद्धतीने होती. त्यांना ती लिपिक सुद्धा येत होती. अशी शिवाजी महाराजांची लिपी होती. पहा तुम्ही 2 मिनिटं का. हां हे बघा शिवाजी महाराजांची लिपी दिसली तुम्हाला. हे अशा पद्धतीने त्यांना येत होते. आणि त्यांनी किती किल्ले जिंकले बघा. हे बघा तुम्हाला दिसतं. हे बघा अटक, दिल्ली, कटक आणि जिंजी, ताजांवर, रायगड. बघा रायगडमध्ये पण असं समुद्र दिसत आहे ना तुम्हाला. आणि इकडे पण बघा अर्ध समुद्रात होते किल्ले. समुद्राच्या किल्ले जे होते त्यांनी कशा पद्धतीने आखणी केली होती आणि त्याला सुरक्षा कशी वाढवायची जास्त प्रकारची किंवा कोणत्या पद्धतीने हे त्यांना पूर्णपणे ठाऊक होतं. असे हे शिवाजी महाराज. आता बघा त्यांनी काय केलं होतं मग स्वराज्याचं जेव्हा जीवघेणी संकट येत होती तेव्हा त्यांनी जीवघेणी संकटात त्यांनी स्वतःबद्दल म्हणजे बघा जीवघेणी संकट आली तर ते स्वतः त्याच्यात उडी घेत होते अशा कार्यामध्ये. म्हणजे आपल्या प्रजाला आणि मित्रांना समोर नव्हते पाठवत. ते पहिले जोखीम स्वतःवर घेत होते मग ते मित्रांवर येत होते. स्वराज्याची जेव्हा जीवघेणी संकट येते तेव्हा सहकार्याऐवजी त्यांच्या स्वतःसह संकटात भिडत. त्यामुळे त्यांचे सहकारीही स्वराज्याचे प्राण अर्पण करायला सिद्ध असत. अर्थात केवळ अशा मोठ्या संकटांना धैर्याने आणि निर्भयपणाने सामोर जाणे एवढेच त्यांचे मोठेपण नव्हते. त्यांना आपल्या स्वराज्याला नैतिकता आणि गुणवत्तेचा आधार द्यायचा होता. म्हणूनच महत्त्वाच्या गोष्टीप्रमाणेच छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीतही त्यांनी संबंधितांना योग्य ते आदेश दिल्याचे आढळते. सैनिकांनी शेतकऱ्यांच्या शेतातील तुम्हाला सांगितलं शेतातील पालेभाज्या किंवा धान्य सुद्धा त्यांनी घेऊन गेलं त्यांना आवडत नसे. त्यांना बंधन असत ते तोडायसाठी त्यांना. आणि ती तोडण्याची घातलेली बंधनेही महत्त्वाची आहेत असं नाही. वृक्ष संवर्धन करणे हा त्यांचा गरजेचा आहे. वृक्षांना संवर्धन करणे म्हणजे वृक्ष जेव्हा होते त्यांना पण तोडण्यास बंदी होती त्यांच्या काळात. त्यांचे संवर्धन कसे करायचे त्यांना पाणी देऊन कसं मोठे करायचे त्यांचं सुद्धा संरक्षण कसे करायचे ह्याच्याकडे सुद्धा त्यांचा मानस म्हणजे त्याचं लक्ष होतं त्याच्याकडे सुद्धा. दिल्लीवरील कचरा इकडे तिकडे कुठेही न टाकता परसात जाळावा आणि त्यांच्या राखेवर भाजीपाला पिकवावा. म्हणजे की जे दिल्लीमध्ये आता दिल्ली ही मोठं शहर आहे ना तर तिथे जो भाजीपाला खराब होत होता त्याचं जे खराब जशी दुर्गंधी सुटली त्याचा कचरा जो होता त्या कचऱ्याचा सुद्धा सदुपयोग कसा करायचा हे शिवाजी महाराजांनी त्या काळी आखलेला होता. तो कचरा वाळवून त्या वाळवीचा त्या कचऱ्याचा जाळ करून त्या जाळाची जी राख होती ती तुम्ही आपल्या झाडांना वापरावी. त्याचं सुद्धा खत करून घ्यावे. हे सुद्धा आपण त्या काळी वापरायचं. त्या काळची बघा त्यांची कशी तल्लख बुद्धी आणि किती बुद्धिमान राजे होते हे की त्यांनी त्या राखेचा सुद्धा विचार केला की ती राख सुद्धा वाया जाऊ नये आणि ती जी घाण आहे ती राज्यभर पसरू नये. त्या घाणीचं चांगलपणा कसा तयार करायचा तर त्यांनी त्याच्यावर झाड लावून त्याचं खत तयार करून वृक्षारोपण करणे हे सुद्धा शिवाजी महाराजांनी त्या काळी सांगितले होते. राखेवर भाजीपाला पिकवा म्हणजे त्या राखेवर भाजीपाला पिकवा तुम्ही असा त्यांचा आदेश होता. ते स्वराज्याची उभारणी करताना बारीक सारीक बाबीकडे किती लक्ष द्यायचे बघा तुम्ही. यावरून तुमचे स्पष्ट होते. केवळ योद्धेच नव्हते ते एका नव्या स्वतंत्र नीतिमान आणि संस्कृती समाजाची निर्मिती करणारे शिल्पकार होते. ते त्यांनी थोरवी सर्वांगिक आहे म्हणजे त्यांनी बघा ना आता तुम्ही हे त्या काळी आता आपण आता समजू शकतो. आता आपल्याला सगळी बुद्धी समजते पण त्या कोणत्या काळी त्यांनी ते सांगितलं की तुम्ही राखेवरून फळबागांची किंवा भाजीपाल्यांची निर्मिती करू शकता. आणि असे त्यांचं त्या सुसंस्कृत राज्याचे शिल्पकार होते. म्हणजे जे राज्य घडवलं त्यांनी त्याचे ते शिल्पकार होते. म्हणजे त्यांनी स्वतः बनवलेलं होतं. ते स्वतः त्यांनी घडून आणलं होतं असं राज्य आपलं. राज्य कसं त्यांचं एकदम त्यांचा राज्याचा कारभार कसा होता त्या कारभाराचे ते राज्य करते होते आणि याचा आदर्श राज्य कारभार होता. तुमच्या बघा आता आपल्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराज हे एक मोठे प्रेरणास्थान आहे होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी समतेच्या संघर्षामध्ये पोवाड्याद्वारे महाराजांची माहिती सांगितली. म्हणून तर आज आपण महाराजांचे गाणे ऐकतो
भाषणं देतो. तर बघा त्या काळी ज्योतिबा फुलेंनी म्हणजे त्यांच्या पोवाड्यामध्ये त्यांचा उल्लेख केला त्यांनी. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती केली. शिवचरित्रांची माहिती सांगणारे पुस्तक लाला लजपतराय यांनी दिले. तमिळ काव्याचे पितामह सुब्रमण्यम भारती यांनी शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून म्हणजे काव्यरचना केली व त्याच्या कल्पनेतून त्यांनी ती साकार केली. व विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिली आहे. म्हणजे बघा, जेही थोर थोर नेते होत गेले प्रत्येकांनी शिवाजी महाराजांच्या चरित्राबद्दल लेखणी तयार केली. एवढंच नाही की मुसलमानांनी सुद्धा याच्यावर लिहिलेलं होतं. म्हणजे बघा, इतर धर्माच्या लोकांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या चरित्रावर लेखणी लिहिलेली आहे. तर बघा, रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर एक दीर्घ कविता म्हणजे एकदम दीर्घ कविता लिहिली म्हणजे मोठी. महाराजांच्या राज्य साधनेच्या प्रयत्नांकडे ते थोर ध्येय साधनेचे प्रयत्न म्हणून पाहतात. सर जदुनाथ सरकार यांची शिवाजी अँड हिज टाइम्स या ग्रंथात म्हणजे बघा इंग्लिशमध्ये सुद्धा त्यांचा इंग्लिश पुस्तकात सुद्धा त्यांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे तो कोणता, अँड हिज टाइम्स या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराजांबद्दल असे म्हटले आहे की महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरतेच होते का ते नाही, पूर्ण राष्ट्रभर पूर्ण भारतात त्यांचे नाव आहे असे त्यांनी म्हटले. कुणी, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर ते पूर्ण राष्ट्राचे आहेत. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचा ते साक्षात प्रतीक होते. म्हणजे त्यांचं जिवंत उदाहरण आहे आपल्या समोर. ते काय असं म्हणजे असं नाही आहे की असं काल्पनिक कथेवर नाही आहे, जिवंत उदाहरण आहे ते. बघा, भारतातील सर्व भाषांमध्ये शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि आदर्श सांगणारे साहित्य निर्माण झालेले आहे. शिवाजी महाराजांची ही स्वराज्य कार्याची आणि त्यांचे सुराज्यात रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांनाही आदर्श राहील. शिवाजी महाराज हे एक थोर राष्ट्रपुरुष होते. शिवाजी महाराज काय होते, हे थोर राष्ट्रपुरुष. आता सांगा मग, आपले थोर राष्ट्रपुरुष कोण होते? शिवाजी महाराज. हा. आणि शिवाजी महाराजांनी लष्करामध्ये काय सांगितले होते? लष्करात त्यांनी प्रमुख कामगिरी केली होती. त्यांनी म्हणजे पैशाचा मोबदला रोख रक्कम द्यावी अशी त्यांनी तरतूद केली होती, है ना. असे शिवाजी महाराज जोखमीचे प्रसंग त्यांच्या आयुष्यात भरपूर आले होते आणि त्यांनी ते स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांनी ते सॉल्व्ह केले. तर बघा, आता तुम्हाला मी ह्याच्याबद्दल स्वाध्याय देते. प्रश्न होमवर्क घ्या तुम्ही. आणलं का तुम्ही काही? आता हा आपला पाठ इथे संपतो. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते?